साहेबरावाचं वय आता 40-42 झालेलं होतं आणि साहेबराव नोकरीवर जायचा, घरी यायचा आणि त्याला 3 मुलं देखील झालेली होती. त्याची बायको सरळ स्वभावाची होती. दिवसभर ती मुलांमध्ये व्यस्त असायची. संध्याकाळी मुलं शाळेतून आली की त्यांचं खाणं-पिणं, साहेबरावाला डबा देणं हे सगळं करायची. पण साहेबराव थोडासा आंबट शौकीन होता. आंबट शौकीन म्हणजे त्याला हायदोससारखी पुस्तकं वाचायला आवडायची पहिल्यापासूनच आणि आता जेव्हापासून त्याच्या हातामध्ये मोबाईल आलेला होता, तेव्हापासून मग वेड्यावाकड्या क्लिप्स तो त्याच्या मोबाईलमध्ये चोरून-चोरून बघायचा आणि या सगळ्या क्लिप्सचा त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये साठा होता. मेमरी कार्ड भरलेले होते. त्याच्यामुळे मग मनाला वाटेल त्यावेळेला या अश्लील फिल्म काढून तो बघत बसायचा आणि त्याला असं वाटायचं की जसं आपण या व्हिडिओजमध्ये बघतोय तसंच आपण आपल्या बायकोसोबत जाऊन करायचं. पण दुसऱ्या बाजूला मात्र साहेबरावाची बायको चांगली होती स्वभावाने आणि त्याचबरोबर घराच्या कामकाजाकडे तिचं लक्ष होतं आणि आता तिला देखील 3 मुलं झाल्यामुळे तिचं संसारामध्ये जास्त लक्ष होतं. पण साहेबरावाला मात्र त्याच्या डोक्यातून जे खूळ होतं ते जात नव्हतं. एक दिवशी साहेबरावानं त्याच्या मोबाईलमध्ये एक क्लिप बघितली. या क्लिपमध्ये असं होतं, की एका बाईला एक पुरुष बेडवरती बांधून ठेवतो आणि मग बांधून ठेवून तिच्यासोबत शरीर सुख घेतो, संभोग करतो, असं त्या क्लिपमध्ये दाखवलेलं होतं. काही प्रमाणामध्ये त्या स्त्रीला वेदना होतात आणि या वेदनेचा आनंद या पुरुषाला घेता येतो. आता ही क्लिप बघितल्यानंतर साहेबरावाच्या डोक्यामध्ये आयडिया चमकलेली आहे. त्याच्या डोक्यामध्ये आयडिया आलेली आहे. त्याला वाटतंय, की आता आपण देखील बायकोसोबत जाऊन असंच करायचं. बायकोला देखील बांधून ठेवायची. आता याला हे माहिती नव्हतं, की या गोष्टीला बॉन्डेज सेक्स असं म्हणतात. आता त्याच्यामुळे तो घरी गेला आहे. घरी गेल्यानंतर त्याने सगळं त्याचं कामकाज आवरलेलं आहे. अंगणामध्ये फेरफटका देखील मारलेला आहे आणि संध्याकाळी बायकोकडे येऊन तो बायकोला म्हणतो, की "रोज-रोजचा डाळ-भात खाऊन तुला कंटाळा येतो की नाही? कधीतरी तुला असं वाटतं की नाही, की बाहेर जाऊन हॉटेलला जेवलं पाहिजे?" बायको त्याला हो म्हणते. तिला असं वाटतं आपल्या नवऱ्याचा आज हॉटेलमध्ये घेऊन जायचा विचार आहे की काय? पण तसं काही दिसत नाही. नवरा तिला म्हणतो, "आज आपण मस्तपैकी काहीतरी चटपटीत करूया." बायकोला वाटत असतं, की याच्या डोक्यामध्ये काही वेगळे विचार असू शकतात म्हणून असं बोलतोय आणि मग रात्री 10-11 ची वेळ झालेली आहे. साहेबराव आणि त्याची बायको बेडरूममध्ये गेलेले आहेत. गेल्यानंतर तो त्याच्या बायकोकडे एक गोष्टही बोलतो, की तिला "बाहेरच्या देशांमध्ये लोक किती मजा करतात, आपण मात्र बेडवरचीच मजा करतो. तर असं न करता आपण थोडंसं आज वेगळ्या पद्धतीने करूया का?" बायको त्याला असहमती दाखवते. बायको त्याच्यावरती नाराज होते. बायको म्हणते, "तुम्हाला काय करायचं ते करा, मी काही करणार नाही." तो कसाबसा बायकोला म्हणतो, की "एक काम कर, मी बाकी काहीच करत नाही आहे. आपण एक खुर्ची घेऊया आणि खुर्चीवरती मी तुला बांधून ठेवणार आणि मग बांधल्यानंतर मी तुझ्यासोबत तुला जवळ घेणार आणि जे आपण बेडवरती करतो ते मी तुला खुर्चीला बांधून करणार आहे." ती तरी देखील नाराज होते. तिला या गोष्टी मान्य नसतात. आता ती त्याला म्हणते, की "अरे आपल्याला आता 3-3, 4-4 मुलं झाली आणि आता 3 मुलांचा बाप आणि तुला हे सगळं शोभतं का?" तरी देखील हा साहेबराव ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, की "मला काही करून आज असंच करायचं आहे, जे मी आज बघितलेलं आहे." ती त्याला म्हणते, की "अहो तुम्ही बाहेर जाऊन काय-काय नको-नको त्या गोष्टी बघून येता आणि तसं घरामध्ये करता, हे शक्य होत नाही. तुम्हाला पाहिजे असेल, तर जी कोणी बाई तुम्हाला हे देणार असेल, तिच्याकडे जाऊन तुम्ही करू शकता." तरी देखील आता साहेबराव तिच्याकडे हट्ट करतो, की "नाही, मला या सगळ्या गोष्टी तुझ्यासोबतच करायच्या आहेत." एक खुर्ची घेतली जाते आणि या खुर्चीला साहेबराव त्याच्या बायकोचे पाय बांधून ठेवतो. त्याचबरोबर खुर्चीच्या हाताला देखील तिचे हात बांधून ठेवतो आणि मग तिच्यासोबत करण्याचा प्रयत्न करतो. आता हे सगळे करत असताना त्यांचा प्रयत्न अयशस्वी होत असतो. मात्र तिला खूप त्रास होत असतो. ती ओरडायला लागते. ती म्हणते, "हे शक्य नाही आहे. हे तुम्ही थांबवा. काही करून थांबवा." तरी देखील साहेबराव मात्र काही केला तयार नसतो. तिच्या शरीराची लगट करत असतो. तिच्या शरीरासोबत चाळे करत असतो. तिला वेदना देत असतो. आता ती कसंबसं ही सगळी गोष्ट सहन करते आणि आता यांचा अर्धामुर्धा सेक्स होऊनच हा साहेबराव असतो. ह्या साहेबरावाने तिला सोडलेलं असतं. तोपर्यंत मात्र तिला कमरेला, तिच्या हातापायांना भलताच त्रास होत असतो आणि आता बेडवरती येऊन उरलेले सगळे संबंध ते संपवतात आणि त्या रात्री ते झोपी जातात. दुसऱ्या दिवशी साहेबराव उठतो आणि त्याच्या कामाला निघून जातो. त्याच्या बायकोला मात्र भन्नाट त्रास होत असतो. दिवसभर मात्र ती कणत असते. ती असं म्हणते, की आज आपला नवरा आला, जसं काल त्याने माझ्यासोबत केलं आहे, आज मात्र त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि आता तो घरी आल्यानंतर मग ती त्याचं चहा-पाणी वगैरे करते. रात्र जवळ येते, तसं ती त्याला म्हणते, "आपण काल कसं छान मजा केली, तशीच आजही करूया."
असं ती साहेबरावाला म्हणते. साहेबरावाचे डोळे चमकतात आणि मग सगळेजण झोपी गेल्यानंतर ती बेडरूममधून बाहेर येते. तिच्या पाठोपाठ साहेबराव देखील बाहेर येतो. किचनमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यानंतर ती त्याला म्हणते, "या खुर्चीमध्ये तुम्ही बसा." आणि मग साहेबरावाचे हातपाय देखील ती बांधते. साहेबरावाचे कपडे आता काढलेले असतात. जसा काल तिला त्रास झालेला होता तसाच त्रास ती त्या साहेबरावाला द्यायला सुरू करते. साहेबरावाच्या हत्यारावरती ती लाटण्याने फटके मारते. त्याचबरोबर मीठ आणि मिरची या सामानावरती चोळते आणि ती थोडा वेळ गंमत बघत बसते. आता मात्र साहेबराव बोंबलायला लागलेला असतो. तिला विनवणी करत असतो की आता मला सोड. तरी देखील ती त्याला सोडायला तयार नसते. साहेबरावाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागतं आणि आता मात्र साहेबराव अगदी काकुळतीला येतो आणि तिला रिक्वेस्ट करतो की याच्यापुढे आपण असं काहीच करणार नाही आहे. मी तुला कधीही अशा गोष्टींसाठी फोर्स करणार नाही, हे तो तिला आवर्जून सांगतो. तेव्हा कुठे त्याची बायको त्याचे हातपाय मोकळे करते. साहेबराव तातडीने बाथरूममध्ये जातो. त्याचं घाण झालेलं अंग स्वच्छ करतो आणि आपल्या बेडवरती येऊन झोपून जातो. बॉन्डेज सेक्स ही एक अशी गोष्ट आहे की ती गोष्ट प्रत्येकाच्या आवडीच्या आणि निवडीच्या गोष्टींवरती अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टींची आवड नसेल तर मात्र अशा गोष्टी करण्यात अर्थ नसतो आणि शरीरसंबंधांच्या बाबतीमध्ये जर का आपण आपल्या समोरच्या पार्टनरला सुख आणि समाधान देऊ शकलो नाही तर तो दिवस आणि ते संबंध व्यर्थ आणि फुकट गेलेले असतात. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.